नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 539वा. या भागामध्ये आपण 13 ऑगस्ट 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. महत्त्वाची जी माहिती सांगण्यात येईल ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. टेलिग्राम पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल, या दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्यायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, इंडिया मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर म्हणून कोणते बंदर घोषित करण्यात आले? प्रश्न पहिलाच आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इंडिया मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर किंवा कंटेनराइज कॅटेगरी, ज्याला आपण म्हणतो नॉन कंटेनराइज कॅटेगरी किंवा सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर, तर हे बंदर म्हणून कोणते बंदर घोषित करण्यात आले? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब, दीनदयाळ बंदर कांडला. गुजरातमधील कांडला या ठिकाणचं आहे हे दीनदयाळ बंदर, जे इंडिया मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर किंवा नॉन कंटेनराइज कॅटेगरी मधलं बंदर जर आपण पाहिलं तर ते दीनदयाळ बंदर कांडला हे ठरलेलं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पुरस्काराचे नाव काय आहे? तर इंडियन मेरीटाईम अवॉर्ड्स 2026, ज्यामध्ये विजेता ठरलेला आहे दीनदयाळ बंदर कांडला. पुरस्काराची श्रेणी जर आपण पाहिली तर सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर किंवा नॉन कंटेनराइज कॅटेगरी, बेस्ट पोर्ट ऑफ द इयर 2026. ठिकाण जर आपण पाहिलं तर ते असणार आहे कांडला, जिल्हा कच्छ, गुजरात या ठिकाणचं हे बंदर आहे. पुरस्कार मिळण्याचं कारण आपण पाहिलं तर उत्कृष्ट परिचालन कामगिरी आणि माल हाताळणी यासाठी हा पुरस्कार त्या बंदरास प्राप्त झालेला आहे. जर दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष आपण पाहिले तर सुशील कुमार सिंग आहेत. कोण आहेत? सुशील कुमार सिंग हे दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष आहेत. एका दिवसात 7,83,816 मेट्रिक टन माल जर आपण पाहिला तर हा त्यांचा हाताळण्याचा राष्ट्रीय विक्रम या दीनदयाळ बंदरावर आहे, लक्षात ठेवायचं आहे. मागील विक्रम आपण पाहिला तर 7,78,570 मेट्रिक टन हे 17 जून 2026 होतो, जो मागील विक्रम होता. 2026-27 या आर्थिक वर्षात सर्वात वेगाने 50 दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळण्याचा टप्पा पार करणारे देशातील पहिले प्रमुख बंदर जर आपण पाहिले तर हे असणार आहे दीनदयाळ बंदर. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मे 2026 मध्ये या बंदराला केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते सागर आकलन पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. हे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचेच आहेत. प्रश्न दुसरा आहे, हा देखील महत्त्वाचा, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून जर नियुक्ती आपण पाहिली तर पर्याय अ, डी.वाय. चंद्रचूड. डी.वाय. चंद्रचूड यांची रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. डी.वाय. चंद्रचूड कोण आहे? तर ते भारताचे माजी मुख्य सरन्यायाधीश होते. कितवे होते? 50वे होते. 50वे. लक्षात ठेवायचं आहे, 50वे भारताचे मुख्य सरन्यायाधीश होते डी.वाय. चंद्रचूड. यांची आता रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. केव्हा केली? तर 12 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय म्हणून नियुक्ती केली? तर रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता कशामुळे केलेली आहे? तर युक्रेनच्या सरकारी ओशाड बँक विरुद्ध रशिया, हा जो काही वाद सुरू आहे बघा, युक्रेनचा सरकारी ओशाड बँक विरुद्ध रशिया हा जो वाद आहे तर त्याला सोडवण्यासाठी
यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे DY चंद्रचूड यांची नियुक्ती कोणी केली आहे? रशियातर्फे केलेली आहे. ओशाड बँकेतर्फे नियुक्ती कोणाची केलेली आहे तर स्टॅव्हरोस बॅक्युलाकिस यांची ओशाड बँकतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर अध्यक्ष जर आपण पाहिले तर डिएला जिमेनेज कोस्टारिका अध्यक्ष असणार आहेत. ओशाड बँक जर आपण पाहिली तर युक्रेनची प्रमुख सरकारी मालकीची बँक आहे ही ओशाड बँक. यांच्यासोबत रशियाचा जो काही वाद आहे तर तो वाद सुरू आहे आणि ते सोडवण्यासाठी DY चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. ओशाड बँक ही युक्रेनची प्रमुख सरकारी मालकीची बँक आहे. DY चंद्रचूड धनंजय यशवंत चंद्रचूड भारताचे 50वे मुख्य सरन्यायाधीश होते. कार्यकाळ जर आपण पाहिला तर 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 या काळामध्ये ते भारताचे मुख्य सरन्यायाधीश होते. निवृत्ती 10 नोव्हेंबर 2024 त्यांची झाली. यापूर्वी रशियाशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय वादांमध्ये लवाद म्हणून काम करण्याची विनंती त्यांनी नाकारली होती, परंतु ही जी काही विनंती आहे तर ती त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 वर्ष 2025चा प्रतिष्ठित संत कबीर हातमाग पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर संत कबीर हातमाग पुरस्कार जर आपण पाहिला पर्याय ड वरीलपैकी सर्व रुनिमा चेतिया चौधरी, शाह मोहम्मद अन्सारी, राम मेहर हे जे काही 3 नाव आहेत बघा या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर या तिघांना वर्ष 2025चा प्रतिष्ठित संत कबीर हातमाग पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला. वर्ष कोणता होता तर 2025चा होता, परंतु तो 2026 मध्ये वितरित करण्यात आलेला आहे. हातमाग दिन कोणत्या दिवशी साजरा केला आपण तर कितवा साजरा केला तर 12वा होता, लक्षात ठेवायचा आहे. 12वा राष्ट्रीय हातमाग दिन आपण यावर्षी साजरा केला दिनांक 7 ऑगस्टला. केव्हा 7 ऑगस्टला, लक्षात ठेवायचं आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी 12वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला. या संबंधित मंत्रालय कोणतं आहे तर वस्त्रोद्योग मंत्रालय या संबंधित मंत्रालय आहे. 2026 मधील 2025 चे काही पुरस्कार होते तर ते एकूण 22 होते. त्यामध्ये 2 विभाजन करण्यात आलेले आहेत. एक संत कबीर हातमाग पुरस्कार जो 3 जणांना प्राप्त झाला आहे. रुनिमा चेतिया चौधरी, राम मेहर आणि शाह मोहम्मद अन्सारी यांना संत कबीर हातमाग पुरस्कार प्राप्त झाला आहे. हे 3 नावे या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत. राहिले 19 कारण 22 जणांना प्राप्त झाला, अजून 3 नावे कव्हर झाली, राहिले 19. तर 19 व्यक्तींना राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सर्वोच्च सन्मान जर आपण पाहिला तर संत कबीर हातमाग पुरस्कार हा हातमाग क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. आता याच दिवशी का साजरा केला जातो तर 7 ऑगस्ट 1905 रोजी कोलकात्याच्या टाउन हॉलमध्ये स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा झाली होती. त्या कारणाने दरवर्षी 7 ऑगस्टला साजरा केला जातो, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ड श्रेयस रॉयल हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे आणि याने ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अलीकडेच पटकावलेले आहे. आवृत्ती किती होती? 122वी होती. 122वी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा होती ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026. ठिकाण जर आपण पाहिलं तर वॉरविक विद्यापीठ, कॉवेंट्री, इंग्लंड किंवा ब्रिटन. वॉरविक विद्यापीठ, कॉवेंट्री, इंग्लंड किंवा ब्रिटन या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सहभागी जर आपण पाहिले तर 2600हून अधिक सहभागी या ठिकाणी झाले होते आणि यामध्ये श्रेयस रॉयल यांनी विजेतेपद हे पटकावलेले आहे. जर श्रेयस रॉयल आपण पाहिलं तर वय वर्ष 17. वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर सर्वात तरुण हा ठरलेला आहे श्रेयस रॉयल. एकूण ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप विजेता एकूण वर्ष होते त्याचं 17 वर्ष आणि यामध्ये सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिला तर तो ठरलेला आहे श्रेयस रॉयल. याच संबंधी पुढचा एक देखील प्रश्न असणार आहे, तो देखील याच माहितीचा असणार आहे. फक्त एक महत्त्वाची नोट त्या ठिकाणी करून घ्यायची आहे, जी ब्रिटनची सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन आहे. कोण
तर पर्याय ब बोधना शिवानंदन. बोधना शिवानंदन ही देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होती. कशामध्ये? तर ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 मध्ये. आणि त्या ठिकाणी हिने ही स्पर्धा जिंकली असून ब्रिटनची सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन जर आपण पाहिले तर ती आता बोधना शिवानंदन ठरलेली आहे. ही देखील आपल्या भारतीय वंशाचीच असणारे, लक्षात ठेवायचं आहे. ब्रिटनच्या सर्वात तरुण महिला चेस चॅम्पियन जर आपण पाहिल्या तर बोधना शिवानंदन ठरलेल्या आहेत. स्पर्धा जर आपण पाहिली तर जागतिक बुद्धिबळ महासंघ यांनी आयोजित केली होती. स्थापना 20 जुलै 1924. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर लॉसने स्वित्झर्लंड किंवा लुझान स्वित्झर्लंड या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. फाईडचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर आर्कॅडी द्वारकोविच. आर्कॅडी द्वारकोविच हे सध्या फाईडचे अध्यक्ष आहेत. 6वा प्रश्न आहे, रुसुला ग्रिसिओ पर्पुरियाटा. रुसुला ग्रिसिओ पर्पुरियाटा ही जे काही मशरूमची नवीन प्रजाती आहे तर या प्रजातीचा शोध कोणत्या ठिकाणी लागला आहे? तर या प्रजातीचा शोध जर आपण पाहिला तर पर्याय क जिरांग मेघालय. जिरांग मेघालय या ठिकाणी या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे. संशोधक व संस्था कोणती होती? तर गुवाहाटी विद्यापीठातील संशोधक या ठिकाणचे संशोधक होते. संकलनकर्ते जर आपण पाहिले तर डॉक्टर निरंजन रॉय हे संकलनकर्ते होते. वर्ग प्रजाती जर आपण पाहिली तर रुसुला वंश उपविभाग सायनॉक्सॅथिनाय ही उपविभाग आणि रुसुला वंशाची ही प्रजाती असणार आहे, जिचं नाव आहे ग्रिसिओ पर्पुरियाटा. कशाची प्रजाती आहे? तर मशरूमची प्रजाती आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 7वा, अलीकडेच प्रकाशित झालेले खाकी वर्दीतील योद्धा हे जे काही आत्मचरित्र आहे तर ते कोणाचे आहे? काल एक आपण आत्मचरित्र कव्हर केलं होतं, आज दुसरं आत्मचरित्र या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. त्याचे आपण पाहिले तर ते असणार आहेत बघा, पर्याय अ विजय रमन. विजय रमन यांचं हे आत्मचरित्र आहे, खाकी वर्दीतील योद्धा. त्यांचा जीवन प्रवास जो आहे बघा तर तो यामध्ये मांडण्यात आला आहे आणि हे अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे. महत्त्वाचे पुस्तक आहे, लक्षात ठेवायचं. विजय रमन यांचे ते आत्मचरित्र आहे, खाकी वर्दीतील योद्धा. असे जे काही आत्मचरित्र असते तर ते परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न 8वा आणि शेवटचा प्रश्न, जागतिक अवयवदान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड 13 ऑगस्ट. 13 ऑगस्ट या दिवशी जागतिक अवयवदान दिन हा साजरा करण्यात आला आहे. मित्रांनो, हे झाले महत्त्वाचे आजचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न. हे आता रिव्हिजन पद्धतीने आपण लगेच कव्हर करून घेऊया, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, इंडिया मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर म्हणून कोणते बंदर घोषित करण्यात आले? पर्याय ब दीनदयाळ बंदर, कांडला, गुजरात हे सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर म्हणून अलीकडेच घोषित करण्यात आले आहे. दुसरा प्रश्न आहे, रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर DY चंद्रचूड, धनंजय चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे, जे भारताचे 50वे मुख्य सरन्यायाधीश होते. तर यांची रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 3, वर्ष 2025चा प्रतिष्ठित संत कबीर हातमाग पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर वरीलपैकी सर्व. त्यानंतर ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 विजेतेपद कोणी पटकावले आहे? श्रेयस रॉयल यांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर ब्रिटनचे सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन कोण ठरले आहे? तर बोधना शिवानंदन ठरलेले आहे. रुसुला ग्रिसिओ पर्पुरियाटा या मशरूमच्या नव्या प्रजातीचा शोध जर आपण पाहिला तर तो कोणत्या ठिकाणी लागला? तर जिरांग मेघालय या ठिकाणी या प्रजातीचा शोध लागला आहे. अलीकडेच प्रकाशित झालेले खाकी वर्दीतील योद्धा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर पर्याय अ विजय रमन यांचं ते आत्मचरित्र आहे. आणि 8वा आणि शेवटचा प्रश्न, जागतिक अवयवदान दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 13 ऑगस्टला हा दिवस साजरा करण्यात आला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी पण कव्हर केलेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.